नमो आदेश मित्रांनो, मी मनोज जाधव नाथ संप्रदाय युट्यूब चॅनेलवर आपले मनापासून स्वागत करतो. आज मी तुम्हाला स्वयंपाकघराशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी माहिती सांगणार आहे. आपले स्वयंपाकघर म्हणजे अन्नपूर्ण देवीचे स्थान. जर तिथे काही खास वस्तू योग्य पद्धतीने ठेवल्या तर घरात कधीही पैशाची अडचण येत नाही, लक्ष्मी स्थिर होते, गरिबी दारिद्र्य येत नाही. अखंड तांदूळ स्वयंपाकघरात नेहमी अखंड स्वच्छ तांदूळ ठेवा. तांदूळ हे अन्नपूर्णेचे प्रतीक मानले गेले आहे. तांदळाच्या डब्यात कधीही पूर्ण रिकामा होऊ देऊ नका. थोडेसे का होईना पण नेहमी तांदूळ असू द्या. रिकामा डबा म्हणजे गरिबीकडे नेण्याचे संकेत असतात. साधे मीठ स्वयंपाकघरात मीठ नेहमी झाकण लावून ठेवा. मीठ म्हणजे स्थैर्य, नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी शक्ती. मीठ सांडू देऊ नका. मीठ दुसऱ्याला उधार देऊ नका. मीठ उधार दिल्यास घरातील लक्ष्मी बाहेर जाते असे मानले जातात. हळद ही केवळ मसाला नाही, ती मंगल, समुद्री आणि शुभ प्रतीक आहे. स्वयंपाकघरात कोरडी स्वच्छ हळद ठेवा. शक्य असल्यास छोट्या डब्यात हळद असलेल्या घरात भांडण कमी होते, धनाची आवक वाढते. महत्वाची सूचना, स्वयंपाकघरात रिकामे डबे ठेवू नका. खराब अन्न ठेवू नका, कारण जिथे अन्नाचा अपमान होतो तिथे लक्ष्मी टिकत नाही. गूळ स्वयंपाकघरात थोडासा का होईना पण गूळ नक्की ठेवा. गूळ म्हणजे गोडवा, समाधान, आर्थिक स्थैर्य. गूळ असलेल्या घरात पैसा अडकत नाही, कामात गती येते. गूळ कधीही जमिनीवर ठेवू नका. खराब बुरशी लागलेला गूळ घरात ठेवू नका. शुद्ध देशी तूप शुद्ध तूप म्हणजे लक्ष्मी आणि तेजाचे प्रतीक. शक्य असल्यास मातीच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यात तूप ठेवा. तूप असलेल्या घरात देवपूजा फलदायी होते, घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते. तूप संपल्यावर डब्बा रिकामा ठेवू नका. थोडेशी तूप ठेवलेले असू द्या. कोथिंबीर बिया धने स्वयंपाकघरात धन्याच्या बिया ठेवल्या धन वाढते असे मानले जातात. धन्याचा छोटा डबा नेहमी स्वच्छ आणि झाकण लावून ठेवला जातो. महत्वाचे नियम स्वयंपाकघरात तुटलेली भांडी, जळलेले खराब अन्न, न वापरलेले जुने डबे हे ठेवले तर लक्ष्मी नाराज होते. आठवड्यातून एकदा स्वयंपाकघर स्वच्छ करा. शक्य असल्यास एक दिवा नक्की लावा. स्वयंपाकघरात किमान एक तरी डाळीचा डबा असायला हवा. डाळी म्हणजे सातत्य, पोषण, उत्पन्नाची स्थिरता. डाळीचा डबा कधीही पूर्ण रिकामा ठेवू नका. रिकामे धान्याचे डबे गरिबीकडे नेण्याचे संकेत मानले जातात. साखर, खडी साखर स्वयंपाकघरात साखर किंवा खडी साखर असणे फार शुभ मानले जाते. साखर म्हणजे गोड बोलणे, समाधान, पैशाचा आवक. साखर नेहमी स्वच्छ कोरड्या डब्यात ठेवा. साखर ओलसर किंवा जमिनीवर सांडलेली लक्ष्मीला अप्रिय असते. तांब्याचे भांडे स्वयंपाकघरात तांब्याचे एक तरी भांडे ठेवा. तांबे म्हणजे सकारात्मक ऊर्जा, आरोग्य, धनप्राप्ती. तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवलेले विशेष शुभ संकेत मानले जाते. महत्वाचे नियम स्वयंपाकघरात अंधार, घाण, उघडे रिकामे डबे हे असतील तर लक्ष्मी तिथे थांबत नाही. सकाळी स्वयंपाकघरात दिवा लावा, स्वच्छ ठेवा, अन्नाचा सन्मान करा. स्वयंपाकघरात तुटलेली, कडा निघालेली भांडी लक्ष्मीला अजिबात आवडत नाही. अशी भांडी म्हणजे अपूर्णता, नुकसान, अडथळे. लगेच काढून टाका. घरामध्ये असेल अशी भांडी तर लगेच काढून टाका. झाडू किंवा पोचा उघडा स्वयंपाकघरात ठेवणे लक्ष्मीला बाहेर ढकलते असे मानले जाते. झाडू नेहमी लपून कोपऱ्यात किंवा उभा ठेवले जातात. मित्रांनो, आज आपण या वस्तू स्वयंपाकघराशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्यात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वयंपाकघर हे फक्त जेवण बनवण्याचे ठिकाण नाही, ते अन्नपूर्ण देवीचे प्रतीक स्थान मानले जाते. जिथे अन्नाचा सन्मान केला जातो, जिथे स्वच्छता, स्थिर आणि श्रद्धा असते, जिथे लक्ष्मी आपोआप वास करते. आपण पाहिले की तांदूळ, मीठ, हळद, तूप, डाळी, साखर या साध्या दिसणाऱ्या वस्तू खरं तर समुद्रीचे प्रतीक आहेत. पण त्याबरोबरच तुटलेली भांडे, घाण, अंधार, खराब अन्न या गोष्टी न कळत आपल्या घरातून लक्ष्मी दूर नेतात. म्हणूनच मित्रांनो, स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा, अन्नाचा सन्मान करा. स्वयंपाकघरात राग, वाईट शब्द टाळा. कारण आपल्या मनाची अस्वस्थता थेट अन्नात उतरते आणि तेच अन्न आपल्या घराची ऊर्जा ठरवते. लक्ष्मी ही केवळ पैशाच्या रूपात नसते, ती आरोग्य, समाधान, शांती आणि प्रेम या सगळ्याच्या रूपात असते. श्रद्धा ठेवा, परिश्रम करा आणि घरातील प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जा पसरा. अन्नपूर्ण देवी आणि लक्ष्मी माता तुमच्यावर, घरावर नेहमी कृपा ठेवो.
चला तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढेच. हे उपाय व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येईल. चला तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश.